सगळ्या निवडणुकामध्ये मी असायचे 1967 सालच्या निवडणुकीपासून मी प्रचारात असायचो आणि तेव्हापासून मी निवडणुकीमध्ये काम करत होतो. 69 ते 72 मी जनसंघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता पण होतो आणि त्यानंतर मग 80 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे. मी आत्तापर्यंत पार्टीला कुठलीही गोष्ट मागितली नाही. 85ला पहिल्यांदा मला असंच तिकीट एकदम जाहीर झालं आणि मला कळलं. मंत्रिपदाच्या वेळेला सुद्धा प्रमोदजींनी फोन केला आणि सांगितलं तुला शपथ घ्यायला यायचं आहे. त्यावेळेला सुद्धा मी इच्छाही व्यक्त केलेली नव्हती. अध्यक्षाच्या वेळेला मला असं वाटलं होतं की मला मंत्री करतील, पण देवेंद्रजींनी मला त्यावेळेला विधानसभेचा अध्यक्ष केलं आणि आता पुन्हा राज्यपालासाठी बहुतेक त्यांची शिफारस असावी आणि म्हणून पार्टीमध्ये सतत काम करत राहणं हेच माझं खरं म्हणजे आत्तापर्यंतचं ध्येय आहे आणि त्या ध्येयापरीत काम करत असल्यामुळे आज पार्टीने नरेंद्रभाई मला ही जी जबाबदारी सोपवलेली आहे ती योग्य पार पाडली. माणसं बदलत असतात, त्यांचे स्वभाव बदलत असतात, पण आपल्याला जर बदलायचं नसेल तर आपल्याला त्याची काही अडचण पडत नाही आणि त्यामुळे कुठेही जरी गेलो मी तर एकूण माझ्या विचारात आचारात फरक पडणार नसल्यामुळे बाहेरचं कसंही वातावरण कसंही असलं तर मी त्याच्यात निभून जाऊ शकतो. म्हणजे चांगले गेले याचा अर्थ मी म्हणत नाही, तर मला माजी न्यायमूर्ती चपळगावकरांनी फोन करून सांगितलं होतं की अरे हो तुझा काळ चांगला गेला, आता पुन्हा तू अध्यक्ष हो. पण आमचं सरकार आलं नाही तर आम्हाला पुन्हा अध्यक्ष होता आलं नाही. तसं राज्यपालाचा देखील कार्यकाळ मी चांगला करील असं मला वाटतं.